नमस्कार शेतकरी मित्रांनो, सर्वप्रथम सगळ्यांना जय शिवराय। मेन मुद्द्यावरती येतोय। 20 तारीख जी आहे त्याच तारखेला महाराष्ट्रात मान्सून प्रवेश करतोय, पण आता तरी घाई करू नका, कारण की 20-21 त्याला पूर्ण महाराष्ट्र व्यापू द्या। 22 पासून पुढे पेरणी योग्य वातावरण आहे। 20 लाच वातावरण पूर्ण चेंज होऊन जाईल आणि निगेटिव्हिटी जी करतायत त्यांना एक विनंती आहे, मागचे अंदाज चेक करा, त्यामध्ये आताच्या वातावरणामध्ये काही फरक आहे का। परिस्थिती जी सांगितली पहिले तीच आहे, त्यामध्ये बदल नाही, पण बदल होण्या अगोदर 20 आणि 21 ला 2 दिवस संध्याकाळपर्यंत धीर धरा। 22 पासून पुढे जर 2 दिवसात जेवढा पाऊस पडेल त्याच भागातल्या शेतकऱ्यांनी आपला जी काही पेरणीचा निर्णय आहे तो तुमच्या वैयक्तिक निर्णयावरती घेऊ शकता। पण महाराष्ट्रामध्ये येणाऱ्या रविवारपासून खानदेशमध्ये सुद्धा, खानदेशला तर 4 दिवस मराठवाड्यापेक्षा आपण उशिरा सांगतोय, पण खानदेशमध्ये सुद्धा सुरुवात करणार आहे। चांगली ओल जाऊ द्या, जे शासन निर्णय आहे त्या निर्णयाप्रमाणेच पेरण्या करा। आपल्या जो मी स्टार्टअप केलाय आज सांगण्याचा, त्या स्टार्टअप मध्ये फक्त कसा पडणार आहे, किती पडणार आहे एवढं सांगणार आहे। पेरणीचा सल्ला मात्र कोणाला देणार नाही, आणि दिला तरी तो कोणी घेऊ नका। ज्या 2 दिवसापूर्वी ज्या सॅटेलाइट वरती यांना ढग दिसत नव्हते, ढग गायब झालते, मान्सून महाराष्ट्रामध्ये आला तरी पुढे चालून खंड पडत असतात, त्या खंडामध्ये सुद्धा ढग गायब होतात, म्हणजे तो मान्सून नाहीये का? हा एक सरळ सरळ सवाल आहे। मान्सूनला कमी दाबाचा पट्टा निर्माण लागतो त्यावेळेसच तो पाऊस पडतो, आणि एक्झॅक्टली 20 तारखेलाच अरबी समुद्रामध्ये मोठा कमी दाबाचा पट्टा बनतोय। त्यामुळे 20 तारखेपासून पुढे महाराष्ट्रात प्रवेश करायला, महाराष्ट्र पूर्ण व्यापायला हे जवळपास 2 दिवस तरी घेऊ शकतो, म्हणजे 20-21 ला महाराष्ट्रामध्ये पावसाची जी काही सुरुवात आहे ती होणार आहे। आणि विशेषतः ही माहिती तुम्ही इतरही शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्याचं काम करा। 2 वर्षापासून या चॅनलवरती काम करतोय, तर ह्या चॅनलचे 100K सबस्क्रायबर पूर्ण करायचे मी आज वैयक्तिक तुम्हाला बोलतो आहे, ते आपल्याला करायचे आहेत। 20 तारीख काही भाग असे आहेत तिथे स्थानिक स्वरूपासारखा पाऊस पडू शकतो, म्हणजे बरा आहे पण पडू शकतो। त्यामध्ये बीड जिल्हा आहे, थोडेफार धाराशिवचे भाग आहेत, थोडेफार जालना छत्रपती संभाजीनगर आहे, जळगावमध्येही मोजक्या ठिकाणी उष्णतेमुळे हा पाऊस पडू शकतो। सोलापूरमध्ये तुरळक ठिकाणी पडू शकतो। बीडमध्ये काही ठिकाणी हा 20 तारखेला सुरुवात करणार आहे। धुळे किंवा जळगावच्या पश्चिम भागात मेघगर्जनेसह पडू शकतो, पण व्याप्ती कमी आहे। पहिल्या दिवशी ही सुरुवात करणार आहे, त्यामुळे काही गडबड करू नका। लातूरमध्येही उत्तरेकडील भागांना, परभणीमध्ये रात्रीच्या वेळेला सुरुवात करणार कंडिशन आहे, पण 20 तारखेला तो सुरुवात करणार आहे। यापेक्षा ही दुप्पट जी काही भर आहे, म्हणजे थोडीफार सुरुवात करणार 20 तारखेला, पण दुप्पट जी काही भर आहे ती जळगावला 2 दिवसातच 21 ला, एकाच दिवसाच्या आडमध्ये 21 ला संध्याकाळपर्यंत सुरुवात करणार आहे, पण पेरणीच्या योग्यतेचा नाहीये, लक्षात ठेवा। सांगलीमध्ये चांगली सुरुवात करणार आहे, त्याचबरोबर अहिल्यानगरमध्ये सुद्धा सुरुवात करणार आहे, पण जास्त व्याप्ती कुठे? सोलापूर, धाराशिव आणि बीड जिल्हा तर लातूर परिसरापर्यंत आहे। भोकरदन, जाफराबादला थोडं शिरवाळ आणि शितोडे याच 21 तारखेच्या संध्याकाळी सुरू होतील, आणि हा 21 तारखेचा पाऊस जो आहे तो कमी नाहीये। सोलापूर पासून खाली धाराशिव, बीड, लातूर, परभणी, नांदेड पर्यंत याची व्याप्ती आहे। इकडे वाशिम, बुलढाणा जिल्ह्यात सुद्धा 21 तारखेला रविवारी सुरुवात करेल, आणि यापेक्षा मोठी व्याप्ती 22 तारखेच्या संध्याकाळी। तर याच्यामध्ये जिल्हे खूप आहेत, पण माझा एक सल्ला आहे तुम्हाला वारंवार की पेरणी पुरता पाऊस होऊ द्या, मग करा। होणार आहे पण पुरता होऊ द्या, कारण की 2-3 दिवसामध्ये सुद्धा गावं बरेच उगतायत। 22-23 पर्यंत सुद्धा गावं काही उगणार आहेत, पण जवळपास 23च्या संध्याकाळी अर्धा महाराष्ट्र तरी बेतेल एवढी परिस्थिती चांगली आहे, पण पेरणीचा सल्ला देत नाही, कारण की तुम्ही मानसिकता माझी मागे खूप बिघडवली। तर ते 22 तारखेच्या संध्याकाळी नाशिक जिल्हा, छत्रपती संभाजीनगरचे वैजापूर, कन्नड, सिल्लोड हे भाग देखील आहेत। त्यामध्ये पुणे परिसर आहे, अहिल्यानगर परिसर आहे, पंढरपूर क्षेत्र 22 तारखेच्या संध्याकाळी आहे। बुलढाणा जिल्हा बहुतांश ठिकाण, म्हणजे जी काही देऊळगाव राजा, चिखली परिसर आहे, भोकरदन, जाफराबाद, कन्नड, सिल्लोड आवर्जून घेणार आहे। रात्री उशिरा लागेल किंवा रात्रीच्या 12च्याही आतमध्ये, 8-9च्या पुढे केव्हाही, किंवा दिवस मावळता येऊ शकतं, हे वातावरणाची टायमिंग नाही, पण होणार मात्र 22 तारखेला ही तारीख आहे। सगळ्यात महत्त्वाचे अजून एक सांगतो की बऱ्याच शेतकऱ्यांना माझे अंदाज आवडतात,
पण ते लाईकच्या माध्यमातून कळतं की 2000 शेतकऱ्यांना ते आवडतात. तर तुम्हाला माझे अंदाज आवडत असतील तर लाईक करा, कारण की बऱ्याच शेतकऱ्यांपर्यंत ते मेसेज पोहोचतो. आता तुम्ही म्हणता ते 20-21 पण आम्हाला सांगितलं होतं आहे तुमच्या भागामध्ये, सुरुवात तो करणार आहे, पण सगळेच गावं नाही घेतले तर त्यामुळे तुम्ही काय म्हणताय. त्यामुळे सुरुवात करणारी 20-21 आहे, जी तुम्हाला मी सुरुवातीला सांगितली, पण होणार 2 दिवस मागे पुढे होतात 20 पासून सुद्धा, पण येणार मात्र नक्की ह्यावेळी. कन्नड सिल्लोडला थोडा मोठा पाणी पडू शकतो, आयलनगरला चांगला होऊ शकतो, गंगापूर सुद्धा आहे, अंबड पट्टे सुद्धा मध्यरात्रीपर्यंत 22 तारखेला आहे. पहाटेपर्यंत परभणी जालन्यातला बहुतांश भाग आहे, नांदेड आहे, इकडे अकोल्यापर्यंतच्या दक्षिण भागापर्यंत मजल आहे, वाशिम जिल्हा सुद्धा याच्यामध्ये आहे, बीड बऱ्यापैकी म्हणजे खूप आहे, जो कडाष्टी सर्कल सुद्धा चांगली घेणार आहे. ही 22 तारीख यांना आहे, 20 पासून यांना सुरुवात करेल. सुरुवातीला थोडे काळ थोडे दिवस म्हणजे थोडे गाव घेतो मोजके, पण पुढे पुढे चालून ते वाढत चालतात, हे तुम्हालाही माहिती आहे. आणि विषय येतोय 23 तारखेचा, तो या 22 पेक्षाही व्याप्तीचा विषय वाढून आहे. धुळे जिल्ह्यातल्या दक्षिण भागात जळगावचा पाचोरा वगैरे परिसर, अमरावती परिसर, चंद्रपूर परिसर, वाशिम परिसर, हिंगोली परिसर, परत जालना, परत देवगराजा, परत भाग चिखली वगैरे, सोलापूर वगैरे. आणि या टायमिंगला मुंबईमध्ये धुपाधार पावसाची सुरुवात सुद्धा 22-23ला 21 पासून होणार आहे आणि जवळपास 20 पासून महाराष्ट्र चित्र बदलतंय. आता निगेटिव्ह कमेंट करणारे ते आहे. मी तुम्हाला 4 गोष्टी सांगतोय. 5 मार्चचा रिपोर्ट पहा, 13 मार्चची जी काही तुम्हाला पोस्ट दिली आपण आपल्या माध्यमातून, त्यामध्ये टक्केवारी आणि गाव तालुके जे काही सांगितले ते पहा. दुसरी महत्वाची गोष्ट, एक व्हिडिओ दाखवा पेरणी करायचा सल्ला दिलेला. आणि चौथी महत्वाची गोष्ट, माझी प्रसिद्धी गेल्या वर्षीपासून फास्ट वाढते, हे तुम्हाला सहन होत नाही म्हणून तुम्ही भोकत राहा, तुमच्याकडे लक्ष पण देत नाही, भाकरी पण टाकत नाही तुम्हाला. तर जे काही शेतकरी आहेत माझे हितचिंतक, त्यांना याच्यामध्ये दिलासा दिलाय. फक्त 20 पासून सुरुवात होऊ द्या आणि 22 पर्यंत पडू द्या, नंतर पेरणीचा सल्ला तुम्ही घेऊ शकता. आणि ऍप्लिकेशन्स जे लाईव्ह आहे तो आज संध्याकाळी 8 वाजता आहे, त्यामध्ये तालुके वगैरे सांगितले जातील. पण माहिती शेवटपर्यंत पाहणाऱ्या शेतकऱ्यांचे धन्यवाद आणि ही माहिती सर्व शेतकऱ्यांना पाठवण्याचा प्रयत्न करा. जय शिवराय.